करू हो, शकतो. ठीक आहे. रा- रामकृष्ण हरी. सद्गुरू परमपूजनीय डॉक्टर देशमुख काकांना साष्टांग नमस्कार. मंदाताईंना साष्टांग नमस्कार. आचार्य श्री सुनीलजी लुले व सौ शैलावहिनी यांना मी वंदन करतो. मी जयराम सदाशिव पाटणकर, राहणार पांढराकोटा, जिल्हा यवतमाळ, 12वा अध्याय सुरू करतो. ठीक आहे. आवाज येतोय? ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ 12. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्ता स्वां पर्युपासते ये चाप्य अक्षरं व्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरं निर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्तं च कूटस्थं मचलं ध्रुवं सन्नियम् इन्द्रियं ग्रामं सर्वत्र समबुद्धयाः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकस्तरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. मय्येव मनाधस्व मयि बुद्धि निवेशय निवसस्यसि मय्येव अथ ऊर्ध्व न संशयाः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छातुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्पमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अथैतदप्तशक्तोऽसि कर्तुमद्योगमाश्रिताः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागच्छान्तिरनन्तरम्. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःख सुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः. हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतं यथाः. सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त स मे प्रियः. यो न रुष्यति न देष्टि न शोचोति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. तुल्यनिन्दा स्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित्. अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः. एतु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियः. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम
द्वादशोऽध्याय। ओम श्रीकृष्णार्पणमस्तु। हरये नमो, हरये नमः, हरये नमः, हरये नमः. जयंतराव, फार सुंदर रीतीने आपलं पठण झालेलं आहे. आपल्याला साष्टांग वंदन करते. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग वंदन, मंदाताईंना साष्टांग वंदन, तसेच परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग वंदन. श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती, आपल्याला साष्टांग वंदन. गीता स्वाध्याय मंचावर आपणा सर्वांचे आज मी हार्दिक स्वागत करते. दीर्घकालानंतर आपण या मंचावर एकत्रित येत आहोत. गीतेचे गीत गात राहा, अर्थ त्याचा पाहत राहा, अर्थाप्रमाणे जीवन जगा. ते जीवन एक दिवस सतरूप, चितरूप, आनंदरूप होऊन राहील. या परमपूज्य काकांच्या वक्तव्याला धरून स्वाध्याय मंच आपला कार्यरत आहे. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांचे वक्तव्य जे आहे, हे वक्तव्य आमचं जीवन व्हावे आणि आम्ही जीवनमुक्त व्हावे, यासाठी गीता स्वाध्याय मंचाच्या अंतर्गत हे आपण विविध उपक्रम चालवले जात आहे. आजपासून म्हणजे दिनांक 18 पासून या उपक्रमाच्या अंतर्गत गीता अध्याय 12 या भक्तियोग, गीता अध्याय 12 भक्तियोग या ठिकाणी या अध्यायाचे पठण होणार आहे आणि पठणानंतर चिंतन मांडण्यात येणार आहे. नवीन वक्त्यांचे चिंतन, नवीन वक्ते या ठिकाणी आपले चिंतन मांडणार आहे. पठणाची संपूर्ण जबाबदारी जी आहे, पठण सुरू होणार आहे 6:45 ला बरोबर, आणि या पठणाची संपूर्ण जबाबदारी यावेळी पांढरकवडे येथील श्री वसव पाटणकर यांनी घेतलेली आहे. आदरणीय नीलाताईंच्या पठण नियोजनामधून ही प्रेरणा घेऊन हे दाम्पत्य यावेळेला उत्स्फूर्तपणे समोर आले. मी नीलाताईंना आणि श्री वसव पाटणकरांना सुद्धा साष्टांग वंदन करते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन असंच अनेक नवीन साधकांनी उत्स्फूर्तपणे समोर यावं आणि आपलं जीवन हे काकांच्या वक्तव्याप्रमाणे आनंद रूप होऊन राहील, याकडे सतत प्रयत्न आणि वाटचाल करावी. जयंतराव पाटणकरांनी यांनी अत्यंत सुंदर रीतीने आजचं पठण केलेलं आहे. आता आपण रोज एका श्लोकावर चिंतन मांडणार आहोत. तत्पूर्वी गीता पठण, वक्त्याचा परिचय आणि आदल्या दिवशी झालेल्या विषयाचं वक्तव्य, एवढं सगळं 10 मिनिटांमध्ये करून बरोबर 7 वाजता आपण चिंतनाला प्रारंभ करतो आहे. आज थोडा उशीर होणार आहे, कारण थोडा ऑनलाईन जरा प्रश्न आलेला होता, म्हणून थोडा सुरुवात करायला वेळ झाला. त्यामुळे थोडं 1-2 मिनिटं मी आपण सगळ्यांचे घेणार आहे. आजच्या वक्त्या आहेत डॉक्टर सौ वसुधा विनोद देव. या अध्यायाचे प्रास्ताविक आणि श्लोक क्रमांक 1 वर चिंतन मांडणार आहे. डॉक्टर सौ वसुधा विनोद देव आपल्या सगळ्यांच्या सुपरिचित आणि आवडत्या वक्त्या आहेत. त्यांचे अभ्यासपूर्ण चिंतन व पीपीटी शोच्या माध्यमातून श्रोत्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेणाऱ्या वसुधाताई सेवानिवृत्तीनंतर अखंडपणे गीता ज्ञानामृतांचा वर्षाव करत आहे. ऑनलाईन, ऑफलाईन गीता वर्ग आणि त्या सतत घेत असतात. त्याचप्रमाणे अकोल्यामध्ये विविध ठिकाणी अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण असे प्रवचन त्या करीत आहे आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून विचारायला प्रवृत्त करीत आहे. अशा डॉक्टर सौ वसुधा विनोद देव यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या चिंतनाला प्रारंभ करावा आणि मी माझ्या वाणीला विराम देते. रामकृष्ण. समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्.
अखिल गुरु तत्वाला वंदन करते आणि आजपासून सुरू होणारा हा विशेष स्वाध्याय मंच यामध्ये परमपूज्य आचार्य सुनील काका लुले यांना वंदन करते, शैलाताईला वंदन करते. ज्यांच्यापासून आजच्या प्रवचनाची प्रेरणा मी घेतली त्या परमपूज्य मंदाताई यांना वंदन करते. आज ज्यांनी पठण केलं ते जयंतराव पाटणकर यांनाही वंदन करते. आणि आजचा जो चिंतनाचा विषय, जो माझ्याकडे जी जबाबदारी दिलेली आहे, ती आपणा सर्वांच्या आशीर्वादाने, श्रोत्यांच्या आणि सगळ्या पुढे येणाऱ्या सगळ्या वक्त्यांच्या आणि गुरूंच्या आशीर्वादाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. आजचा जो आपला चिंतनाचा विषय आहे तो आहे प्रामुख्याने भक्तियोग. मला ना आचार्य डॉक्टर काका सुनील लुले यांचं आणि शैलाताईच्या कल्पकतेचं खूपच आनंद होतो या गोष्टीचा. यांचं कारण की आपण उपनिषद ऐकली आणि निरुपाधिक ब्रह्माची साधना, म्हणजे निरुपाधिक जी साधना आहे, निरुपाधिक तत्वाची साधना जी आहे, ती तत्वाची साधना आजपर्यंत आपण केनोपनिषद, कठोपनिषद आणि प्रश्नोपनिषद याच्या माध्यमातून शिकलो. आता ह्या सगळ्या निरुपाधिकाला कुठेतरी सोपाधिक साधनेची सुद्धा जोड देणं ही गरजेची आहे, हे त्यांनी जाणलं. यालाच गुरु म्हणतात. की शिष्यांना कशाची गरज आहे हे जे जाणतात त्यांनाच गुरु म्हणतात. आणि अगदी भक्ती योगाचीच निवड जी केली त्याबद्दल मी सर्वप्रथम दोघांनाही वंदन करते. आज माझ्याकडे जो चिंतनाचा विषय दिलेला तो म्हणजे प्रामुख्याने प्रास्ताविक आणि 12व्या अध्यायाचा पहिला श्लोक. 12व्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे, एवं सततयुक्ताये भक्तास्त्वं पर्युपासते ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषां के योग्यवित्तमः. हा जो श्लोक दिलेला आहे, पहिल्यांदा शब्दशः याचा अर्थ पाहू, पुढे जाऊ. एवं अशा प्रकारे, सततयुक्तानां सतत स्थिर बुद्धी झालेले जे भक्त, त्वाम पर्युपासते तुझी उपासना करतात, अव्यक्तम अक्षर पर्युपासते अविनाशी अव्यक्त तत्वाची उपासना करतात, तेषाम योगवित्तमः के या दोघांपैकी श्रेष्ठ योगी कोण. असा हा श्लोक आहे. आता हा जेव्हा श्लोक समोर येतो तेव्हा असं लक्षात येतं की अर्जुनाला या ठिकाणी पडलाय प्रश्न की दोन उपासनांपैकी म्हणजे कोणती, एक तर सगुण उपासना आणि निर्गुण उपासना. ह्या निर्गुण उपासनापैकी हे जे दोन विचार प्रवाह आहे ते दोन्ही उपासना करणारे योगीच असतात. परंतु ह्या दोन उपासनांपैकी नेमका कोणता योग चांगला आहे? निर्गुण उपासनेचं महत्व मान्य केलं आणि सगुण उपासनेचं सुद्धा महत्व मान्य केलं, हे तर भगवंताने सांगितलं. पण म्हणे आता मला सांगा की तुम्ही हे सगळं तर मला सांगितलं, पण मग आता याच्यातली नेमकं श्रेष्ठ काय, सगुण की निर्गुण? तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, हा याचा एक मूल, ज्याला आपण गाभा म्हणूया, तो गाभा या अध्यायाचा आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि म्हणून हे जे हा जो प्रश्न विचारला तर याचं सूत्र कुठे मिळतं आपल्याला? तर याचं सूत्र पाहण्यासाठी आपल्याला थोडस एक नाट्यमय जे 11व्या अध्याय जे घडलं, काय घडलं की अर्जुनाला झालंय विश्वरूप दर्शन. बघा, विश्वरूप दर्शन होण्याच्या पूर्वी भगवंत हे चतुर्भुज याच्यामध्ये त्याच्या सोबत होते. जेव्हा कंसाला मारलं तेव्हा कंसवधापासूनच ते चतुर्भुज झाले, असा संदर्भ आहे. आता हे चतुर्भुज असलेले भगवंत यांनी आपलं पूर्ण उग्ररूप दाखवलं अर्जुनाला, आणि ह्या उग्र रूपामध्ये सगळे त्याला पूर्ण ब्रह्मांड दिसलेलं बरं का, की पूर्ण विश्व दिसलं, 14 भुवन दिसली, ब्रह्मांड दिसलं, सगळे जीव जंतू, सगळं ते विश्वरूप भव्य दिव्यच होतं. आणि त्याच्यासाठी अर्जुनाला मिळालेली दृष्टी सुद्धा दिव्यच होती. एक गुरु आपल्या शिष्याला दिव्य दृष्टी देतात आहेत आणि आपलं मूळ स्वरूप
भव्य दिव्य स्वरूप दाखवतात आहे आणि या सगळ्या विश्वाचं अधिष्ठान मी कसं आहे याचं आकलन त्याला करवतात आहेत. हा असा एक सुंदर प्रसंग. परंतु या ठिकाणी घडलं कसं की अर्जुन घाबरला आणि कृष्णाला विनंती केली की बाबा तू माझ्या रथावर जसा होता तसा ये, पूर्वीचं रूप तू धारण कर, चतुर्भुज हो आणि मला तुझं असं शांत आणि प्रसन्न असं रूप पाहू दे, प्रहसन्नीव असं सतत छान हास्यरूप मला तुझं पाहू दे. आता हे झाल्यानंतर इथे भगवंताचं, ज्याला आपण म्हणतो सांगण्याचा उद्देश हा आहे की हे जे विशाल रूप आहे ना अर्जुना, हे विशाल रूप हेच माझं खरं रूप आहे. तू मला चतुर्भुज याच्यात बघतो, तू मला मूर्तीमध्ये बघतो, तू मला व्यक्तीमध्ये बघतो, परंतु हे माझे अवतार आहेत. माझ्या सगुण रूपांचे हे अवतार आहेत. परंतु मी हा कसा आहे, मी हा सर्व व्यापक आहे. हे सगळं पाहिल्यानंतर आता हे संपूर्ण अगाध रूप मीच आहे आणि तुला या सगळ्या विश्वरूपाची उपासना करायची आहे. आणि म्हणून भगवंताने पूर्ण 12वा अध्याय या ठिकाणी अर्जुनाला सांगितलं. आता सगुणाची जेव्हा आपण उपासना करतो ना, तेव्हा केवळ मूर्तीमध्ये पाहून चालत नाही, ते तर त्या विशाल रूपाचे एक अवतार आहे तो. म्हणून सगुणाची जेव्हा उपासना करायची असते तेव्हा ह्या व्यापकाचीच उपासना करायची असते. कारण व्यापकाची जर उपासना केली तर व्यापकत्व प्राप्त होईल. छोट्या गोष्टीची उपासना केली तर छोट्या गोष्टी प्राप्त होईल. आणि आपण नेमकं व्यवहारात करतो, खूप छोट्या छोट्या चिल्लर गोष्टींच्या मागे लागत राहतो आणि या व्यापकत्वाला विसरून जातो. आणि म्हणून व्यापकत्व जर प्राप्त करायचं असेल तर आताच शैलाताईने सांगितलं की गावे गावे भगवद्गीतेचे गीत गात राहा आणि जीवन आनंदाने जगत राहा. हा जो जीवन मुक्तीचा महामार्ग आहे, हा महामार्ग जर चालायचा असेल तर तो महामार्गच चालावा लागेल. लक्षात घ्या, छोट्या पाऊल वाटा, छोट्या छोट्या वाटा हे साधन असतील, पण शेवटी मिळायचं आपल्याला महामार्गाला. आणि म्हणून अशा व्यापकत्वाची जर साधना करायची असेल, व्यापकत्वाची उपासना करायची असेल तर त्याच्यासाठी व्यापक आपल्याला साधन लागेल. आणि हे जर सगुणाच्या आधाराने निर्गुणाची उपासना आणि निर्गुणाच्या आधाराने सगुणाची उपासना. म्हणून सगुणाचे भेटी आलो निर्गुणा संगे, तुका म्हणे आत्मा होऊनी परिमित माझेही ताच राहावे. म्हणजे परिमिताची उपासना करून मी अपरिमितापर्यंत जाण्यासाठी आणि अपरिमिताच्या प्रसन्नतेसाठी मी निरुपाधिक तत्व जाणण्याची आवश्यकता आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो तेव्हा जी ही मला आराधना करायची आहे, मग रामाची असेल, कृष्णाची असेल, भगवंताची असेल, जी ही आराधना करायची असेल ती आराधना करताना ह्याच भावनेने करायला पाहिजे की मी श्रीरामाची उपासना करतो, मी कृष्णाची उपासना करतो, त्याच्या मागे मी व्यापकत्वाची उपासना करतो आहे. आणि हा भाव आपल्या शिष्यामध्ये वृद्धिंगत व्हावा याच्यासाठी भगवंतानी हे सगळं जे विश्वरूप आहे हे विश्वरूप त्याला दाखवलं. आणि म्हणून सगळे अवतार जरी परिमित असले तरी त्यातलं व्यापकत्व जाणून घ्यायला पाहिजे. आणि हे व्यापकत्व जाणून मग अगाध ज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी सगुणापासून सुरुवात करावी लागेल असं भगवंत अर्जुनाला सांगतात. आता हे 10व्या अध्यायापर्यंत ज्ञान ऐकलं अर्जुनाने आणि त्याला समजलंय की आतापर्यंत जे मला सांगितलं कृष्णाने ते काय सांगितलंय, ते निरुपाधिक ब्रह्माची साधना सांगितली. आणि ही जी साधना आहे ही नियतवाने जाणायची, ही नियतवाने जाणण्याची साधना आहे. आणि म्हणून ही जी नियतवाने सांगण्याची जी वस्तू आहे ती वस्तू कशी आहे तर म्हणे ती वस्तू माया नावाची उपाधी नसलेली ब्रह्माची उपासना मला कृष्णाने सांगितली. आणि ब्रह्मवस्तूचे असं काही ध्यान वगैरे नाही करता येत. त्याचं कारण आहे की ब्रह्मवस्तू ही निरावयव आहे है ना, ती आपल्याला दिसत नाही, इंद्रियांना भासत नाही, ती सगळ्यांच्या तत्वाच्या पलीकडे, सत्वाच्या पलीकडे असं जे व्यापक ब्रह्मवस्तू आहे या ब्रह्मवस्तूचं ध्यानही करता येत नाही. कारण ह्या ध्यानासाठी मग आलंबन म्हणून काहीतरी सगुण उपासना लागते किंवा सगुण वस्तू लागते. पण ध्यानाची जी क्रिया आहे
ही ईश्वरापर्यंत मर्यादित आहे. परंतु त्याच्यानंतर जे ब्रह्मवस्तूची ओळख आहे ती ज्ञेय वस्तू म्हणून भगवंतांनी या ठिकाणी करून दिली. आणि ब्रह्मवस्तूला बाजूला ठेवून व्यापकत्वाची कल्पना करणे सुतराम शक्य नाही. आणि म्हणून ईश्वर संकल्पना बाजूला ठेवून ब्रह्माबद्दल सांगता येत नाही, ब्रह्मवस्तूबद्दल सांगता येत नाही, हे भगवंताला माहित असल्यामुळे आता शिष्याला जर ब्रह्मवस्तूचं आकलन करून द्यायचं असेल, आतापर्यंत सांगितलं तर खरी, पण त्याच्या मनात शंका अजून जातच नाही. आणि खरा शिष्य तोच आहे की ज्याच्या मनात अशा खूप स्वतःच्या स्वरूपाबद्दल पोहोचण्यासाठी जो गुरूंना असाच अनेक प्रश्न विचारतो, अनेक प्रश्न विचारून नेती नेती करत आपल्या आत्मवस्तूला जो प्राप्त करतो तोच खरा शिष्य असतो. आणि गुरु तेच की ज्यांनी आपल्या शिष्याचा हात धरलेला आहे आणि त्याला ते आता आपल्या आत्मवस्तूपर्यंत पोहोचवतात आहेत. म्हणून आता ही जी संकल्पना आहे, ब्रह्म उपासनेची जी संकल्पना आहे, ती संकल्पना म्हणजे ब्रह्म हे निरुपाधिक असल्यामुळे, नंतर ते निराकार असल्यामुळे या ब्रह्माच्या ठिकाणी मायेची उपाधी नाही. परंतु ईश्वर कसा आहे? ईश्वर ब्रह्माश्रय आहे. आणि म्हणून माया ब्रह्माश्रय आणि ईश्वर हा मायायुक्त असल्यामुळे तो साकार आहे. आणि म्हणून 11व्या अध्यायापर्यंत जे वर्णन भगवंताने सांगितलंय ते निरुपाधिक, निर्विकार, निर्विशेष असं जे ब्रह्म आहे त्याची व्यापकता आणि त्याच्याबद्दलची सगळी आकलन आपल्या शिष्याला करून दिलं. आता बघा, जेवढा आपण संकुचित होतो ना, किंवा जेवढा आपण विशेषण लावतो तेवढा आपण संकुचित होतो. मग संकुचितता हे मरण आहे आणि व्यापकता हे जीवन आहे, विवेकानंद सुद्धा म्हणतात. आणि म्हणून आता जिथे जिथे संकुचितता लावली तिथे तिथे व्यापकत्व कमी होतं. म्हणून ईश्वराची माया म्हणजे ईश्वराची माया ही उपाधी आहे, तो सोपाधिक आहे. आणि म्हणून तो सोपाधिक झाल्यामुळे तो संकुचित झाला. परंतु ब्रह्म कसा आहे? ब्रह्म हे निर्विशेष आहे, सच्चिदानंद आहे. आता सच्चिदानंद असणं हा सुद्धा त्याचा स्वभाव म्हणून नाहीये, ते त्याचं विशेष आहे. परंतु ब्रह्म हे निर्विशेष आहे. आणि असं ब्रह्म हा जो निर्विशेष आहे हा हा जाणून घेण्याचा विषय, हा म्हणजे हा पाहण्याचा विषय नाही, हा ज्ञानेंद्रियाने अनुभवण्याचा विषय नाही, हा ज्ञेयत्वाने जाणण्याची ही उपासना आहे. आणि ही उपासना केव्हा करू शकतो व्यक्ती, किंवा या उपासनेला यश केव्हा मिळेल, तर याला फक्त गुरुकृपेनेच मिळू शकतं. याच्यासाठी उदाहरण दिलं जातं की नामदेवांकडे विठोबा जेवायला येत असे, तिळगुळ खायला येत असे, है ना, सगळं म्हणजे नामदेव महाराज अगदी तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे धावले, विठोबाच्या मागे. परंतु विठोबा कळला केव्हा त्यांना? जेव्हा विसोबा खेचर त्यांच्या जीवनामध्ये आले तेव्हा विठ्ठल त्यांना कळला. आणि हे जे कळणं असतं ना, हे गुरुकृपेने होतं. वाचू, प्रवचन करू, सगळं सगळं करू, पण कळणं जे आहे त्याच्यासाठी गुरुकृपा लागते. आणि म्हणून ज्ञेयत्वाने ह्या सगळ्या परमात्म्या म्हणजे पूर्ण परमात्म्याबद्दल शिकवलं. आणि सगुण म्हणून त्याला जाणून कसं घ्यावं ह्याच्यासाठी ध्यानाने सुद्धा शिकवलं. म्हणजे 2 गोष्टींनी भगवंताने शिकवल्या बघा, ज्ञेयत्वाने शिकवलं आणि ध्येयत्वाने सुद्धा उपासना शिकवली. फार महत्वाची. ध्येयत्वाने उपासना शिकवली की मन शांत होईल, स्थिर होईल, परंतु भ्रांती जाणार नाही. मग त्याच्यासाठी ज्ञेयत्वाची उपासना करावी लागते. आणि म्हणून आता म्हणजे आता हे जे ज्ञेयत्वाचे वर्णन, हे जे संपूर्ण ज्ञेयत्वाचं जे वर्णन भगवंताने केलं त्याचे श्लोक कुठे कुठे आलेले, हा जर आपण विचार केला तर अगदी त्रैगुण्य विषय हा वेद. आता आपल्याला आठवत असेल भगवद्गीता आपली सर्वांची खूप छान झाली, सुनील काकाने अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवली. हे प्रवचन घेत असताना त्यांच्या प्रवचनाचा मला खूप आधार मिळाला. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन, निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो, निर्योग क्षेमात्मवान. म्हणजे 4ही वेद जे आहेत ते त्रिगुणात्मक आहे आणि सत्वरज आणि तमाने ते युक्त आहे, कर्मनिष्ठ आहे. आणि म्हणून त्याच्यापासून अलिप्त होऊनच आत्मनिष्ठ व्हावं लागेल. म्हणून परमात्मा वस्तू एकदा प्राप्त झाली की ती आपल्याला मग सर्व प्राप्त होईल तोपर्यंत. आणि ते नित्य प्राप्तच आहे, खरं तर नित्य प्राप्तत्वाचीच प्राप्ती आहे, है ना. म्हणून सर्वसामान्य जी व्यक्ती असते ना ती अति कमीत कमी संतुष्ट असते. आत्मने एवं
रतः. ही स्थिती ज्याची होईल तोच कर्मातून मुक्त होतो. अर्जुना लक्षात घे, कर्माचं बंधन मानू नको. तू जर आता एवढ्या लढाईमध्ये जर तू त्याला कर्म समजतो आहे, सगळं मी त्याला मारेन, मी त्यांना, हे सगळं तू याच्या मागचं सगळं सांख्य मी तुला सांगितलेलं आहे. हे सांख्य लक्षात घे. आणि म्हणून सर्वसामान्य जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला, ही व्यक्ती कर्मातच असते, कर्मबंध त्याला लागलेला असतो. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये या कर्मबंधापासून सुद्धा स्वतःची सोडवणूक करून घे हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून कर्मण्य कर्मणः पश्येद कर्मणीच कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्म कृत. म्हणून कर्म करण्यातही कर्म नसणं आणि कर्म न करण्यातही कर्म होणं, हे जो जाणतो तोच सर्व माणसामध्ये बुद्धिमान आहे आणि तोच सर्व कर्म करीत असताना तोच साम्ययोगी होतो. आणि म्हणून पूर्व प्रारब्धानुसार कार्य करतो, कर्माचा आग्रह करतो, है ना, परंतु त्याला व्यापकत्व प्राप्त होण्यासाठी निरुपाधिकालाच जाणायला हवे. विशेषत्व ज्याच्यामध्ये आहे, ज्याच्या संकोचन आहे, त्यांनी व्यापकत्व जाणता येणार नाही. आणि म्हणून ज्यांनी आपली कर्म, आता पहा दुसऱ्या अध्यायातून हळूच ते कर्माकडे सुद्धा वळलेले आहेत. सांख्य सांगून दिलं, कर्माकडे पण वळले, की ज्यांनी आपली कर्म आरंभली किंवा फळांची इच्छा सोडून ज्यांनी आपली कर्म केलेली आहे, त्यांची कर्म ही आत्मज्ञानाच्या अग्नीत दग्ध होतात आणि ते लोक, ज्ञानी लोक, त्यांना पंडित समजतात. आता असे जे लोक आहेत ना, त्यांच्यासाठी भेदाभेद असणारे जग नसतं, कारण त्यांना भोगण्यासारखं काहीच उरत नाही. फळांची इच्छा नाही, फलांची आसक्ती नाही, त्याच्यामुळे केलेली जी कर्म आहे त्यालाही फळ नाही. म्हणजे ही जी नैष्कर्म्य अवस्था आहे, ही नैष्कर्म्य अवस्थामध्ये भोगण्यासारखं काही उरत नसल्यामुळे त्यांना मग पुढे जन्म मृत्यूचा, बघा सगळी निरुपाधिक साधण्यावर ही सांख्यातून सांगितली. नंतर आता मी लेफ्ट झालीये का, नाही ना, सांख्यातून ही उपासना सांगितली आणि कर्मातून सुद्धा ही उपासना सांगतात. आता ही कर्म ही उपासना म्हणून जर आपण केली तर त्यांनी ज्ञान नाही होणार. का ज्ञान नाही होणार? कारण हे जे कर्म आहे, ह्या उपासनेनी चित्त शुद्ध आणि शांत होईल, परंतु चित्तामध्ये ज्ञानाचा उदय होणार नाही. एक मिनिट, मी काय गडबड झाली माझ्यासाठी, एक मिनिट. या चित्तामधून, या चित्ताने ह्या शुद्ध आणि शांत चित्तामध्ये ज्ञानाचा उदय होणार नाही. पण यथा समय जेव्हा आपण याच्या पलीकडे जाऊ, ज्ञानाच्या बाबतीत आपण विचार करू, तेव्हाच मग त्याचा आपल्याला उदय होईल, ज्ञानाचा उदय होऊ शकतो. आता याच्यात उदाहरण छान दिलंय. वेदांत म्हटलं की अंगठी सोनं, दागिने सोनं, याच्याशिवाय दुसरे आपल्याला चांगले दृष्टांत नाही ऐकायला मिळत. म्हणून कसं आहे, सोनार कर्म करतो, त्याच्यात तो अंगठी करतो, पाटली करतो, मागणी सगळं करतो, त्याच्याजवळ ते सगळं त्याला करावं लागतं. पण माझ्याजवळ जर अंगठी असेल तर ती तर अंगठी सिद्धच आहे, ती मला प्राप्तच आहे. आता हे जे प्राप्त आहे त्याची फक्त प्राप्ती मला करायची, ती जिथे ठेवली तिथे शोधायची, विषय संपून जातो. पण कर्माने कुठल्याही प्रकारचं निरुपाधिक ज्ञानाची शक्यता, ब्रह्मज्ञानाची शक्यता नाही, परंतु कोणत्या सकाम कर्माने. पण निष्काम कर्माने जो कर्मयोगी साधक आहे, तो साधक ह्या ब्रह्मार्पण बुद्धीने जी कर्म करतो त्याला ती पराशांती प्राप्त होते. म्हणून तद बुद्धे तदात्मानम तन्निष्ठा तत्परायणः गच्छन्त पुनरावृत्ती ज्ञान निर्गुत कल्मषः. ज्यांची बुद्धी ब्रह्माशी तदाकार झाली, ब्रह्मच झाली, किंवा त्यातच त्याची निष्ठा आहे, किंवा ते तत्वच ज्यांनी परमगती आहे, ज्ञानाने ज्यांचं अशा प्रकारचं पाप नाहीसं झालंय, तेथून आता त्यांना पुनर्जन्म नाही आणि अशा वेळेस ते मोक्षाला प्राप्त होतात. अशा वेळेस ते मोक्षाला प्राप्त होतात. माझी लिंक सुरू आहे की नाही? सुरू आहे ना? ऐकू येते ना? सुरू हो 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 छान ऐकू येते, छान ऐकू येते. याचा काहीतरी प्रॉब्लेम. व्यवस्थित आहे.
नीट नीट आहे सगळं. हा ठीक आहे. म्हणून जो आत्मसुखाने स्वतःच्या ठिकाणी सुखी आहे ना, तो अंतर्यामी आनंदी असतो. आणि जो अंतर्यामी प्रकाशित झाला तो ब्रह्मस्वरूप होतो. आता हे जे सगळं परिपूर्ण मुक्ती प्राप्त करण्याची जी शृंखला आहे, ही शृंखला भगवंतांनी त्यांना सांगितली. म्हणून आत्मसुख हेच ज्याचं सुख आहे, आत्मानंद हीच ज्याची विश्रांती आहे, आणि आत्मज्ञान हा ज्याचा प्रकाश आहे, असा कर्मसन्न्यस्त योगी हा ब्रह्मानुभव घेतो आणि मोक्ष प्राप्त करून घेतो. परंतु जो हे करत नाही तो काय करतो, तो त्याच्या सुखाची हानी स्वतःच करून घेतो, आत्मनाश करून घेतो. म्हणून आत्मज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर ते आत्मबुद्धीनेच करावं लागेल. म्हणून इथे आता दुःखाची व्यवस्था नाही. आम्ही जर म्हणत असू की मी ब्रह्माची उपासना करतोय आणि मी दुःखी आहे, तर असं होणार नाही. आणि इथे दुःखाची व्यवस्था नाही. उलट इथे काय आहे तर म्हणे इथे आत्यंतिक सुख जाणून घेण्याचा हा विषय, की जो इंद्रियाच्या द्वारा कळत नाही, परंतु मला ज्यांनी सर्वत्र पाहिलं आहे त्यालाच, आणि जो मला सर्वत्र पाहतो तोच हे सुख प्राप्त करून देतो. आणि म्हणून योमा पश्यन्ति सर्वस्य सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. जो मला सर्वत्र पाहतो, जो माझ्यात सर्व पाहतो, तो मला नाही असं होतच नाही, म्हणजे मीही त्याला नाही असं होत नाही. म्हणजे काय, एक वस्तू दुसऱ्या वस्तूत असते आणि दुसरी वस्तू पहिल्या वस्तूत असते, तिथे द्वैत उरत नाही. मग काय होतं, म्हणे पाहता पाहणे गेले दुरी. म्हणजे सोनं पाटलीत आहे, पाटलीत सोनं आहे, लाटेत पाणी आहे, पाण्यात लाट आहे, है ना. हा जो अभेदाचा दृष्टांत, म्हणजे सर्वत्र मी आहे आणि सर्व माझ्यात आहे, हा जो अभेद आहे, हा अभेद आता भगवंताला पटवून द्यायचा या ठिकाणी. आणि मग सर्वात श्रेष्ठ भक्त कोणता, तर म्हणे तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोतर्थम अहम सच मम प्रिया. मला जाणणारा, निष्काम आणि सतत माझ्या अनुसंधानात राहणारा भक्त मला श्रेष्ठ आहे. आता जेव्हा भगवंताने सांगितलं, पाहिलं की ज्ञान सांख्य सांगितलं, कर्म प्रधानता जर असेल तर तुला तुझं ध्येय प्राप्त होणार नाही, तू कर्मबंधात अडकशील. कर्मबंधात अडकून तू हेच समजशील की मी माझ्या प्रियांना मारतोय, तू शोकातच राहशील. मी माझ्या गुरूंना मारतोय, मी माझ्या मित्रांना मारतोय, मी माझ्या भावंडांना मारतोय, हे सगळं तू राहशील सगळ्या शोकामध्ये आणि द्वैतामध्ये. पण ह्या कर्माचं बंध जर तू सोडशील तर म्हणे तू तर ब्रह्म जाणशील. आणि म्हणून कोण आता हे सगळं सांगून झालं, ध्येयत्वाने सांगून झालं. आता ते सांगतात आहे की हे जे निष्काम अनुसंधानात राहणारा जो भक्त आहे तो मला सतत प्रिय आहे, म्हणून युद्ध करायला तू तयार हो. बघा, जीवन जगताना या गोष्टी खूप लक्षात ठेवाव्या लागतात की मी काय करतोय. कर्म हे कोणतंही वाईट नाही असं भगवंताचं हे आहे, परंतु कर्माच्या मागचा माझा उद्देश काय आहे, आणि ते कर्म करताना सतत ती सजगता माझ्यामध्ये आहे का, की मी हे जे कर्म करतो आहे ते काहीतरी उद्देशाने करतोय, पण तो उद्देश हा निरुद्देश नाही, तर हा उद्देश माझा अत्यंत उदात्त आहे. या उद्देशाने जर मी कुठलेही कर्म करत असेल, त्या कर्माचा संग मला लागत नसेल, त्याच्या फलाची आसक्ती माझ्यामध्ये नसेल, तर निश्चितपणे त्या कर्मातून मुक्त होण्याची संधी मला प्राप्त होईल. त्यातून सुद्धा ज्ञान प्राप्तीची शक्यता आहे. आणि असे जे ज्ञानी भक्त आहेत अर्जुना, ते मला प्रिय आहे. आणि प्रिय म्हणजे आपल्याला प्रिय असतो, लक्षात घ्या. सर्वात प्रिय कोणाला आहे, तर मला प्रिय असते. परंतु भगवंत आणि भक्त याचं नातं इतकं अभेद्य होऊन जातं, किंवा भगवंतावर प्रेम केल्यावर त्याच्याशी इतकं नातं प्रिय होऊन जातं की तो आणि मी, आमची रूपही एकच आहेत, ही अनुभूती भक्ताला त्या ठिकाणी येते. आणि अशी अनुभूती आली की मग अव्यक्त दशेतून व्यक्त दशेत जरी भगवंत दिसला तरी त्याच्या मागे ज्ञानदृष्टी ही फार महत्वाची. आणि म्हणून अव्यक्त व्यक्तिमापन्न मन्यते माम बुद्धया परम भावम जानंतो ममाव्यम मनुत्तमः.
माझे सूक्ष्म आणि अविनाशी रूप अर्थ न जाणल्याने वास्तविक अव्यक्त असलेल्या मला व्यक्त दशेत आल्याचे मानतात. आणि म्हणून आता बघा, जे काही द्वैती संप्रदाय आहेत, एक लक्षात घ्या, आपण म्हणजे सनातन संस्कृती जी आहे ती वेद प्रामाण्यता मानते. वेदामध्ये जे दिलेलं आहे ते सत्य, उपनिषदाने जे सांगितलं ते सत्य. कर्म असेल तरी ते वेदविहित असावं, वर्णाश्रमानुसार असावं. उपासना असेल, ज्ञान असेल, ते वेद प्रणित आणि उपनिषद प्रणित असावं. परंतु काही द्वैती संप्रदाय जे निर्माण होतात, मग ते समजतात की मी ध्यान केलं तर असं झालं, तसं झालं, मला भगवंत दिसला. आता ज्या क्षणाला ध्यानामध्ये भगवंत दिसून जर मी त्याच्यातच त्याचा तो आणि मी वेगळे समजून जर पुन्हा त्याला पाहण्याचा प्रयत्न करत असू, तर त्याला अनुभूती नाही म्हणता येणार. आपण त्याला मग मला कृष्ण दिसला, राम दिसला, विष्णू दिसला, म्हणजे आपण किती नावं ठेवली त्याला. पूर्ण विष्णू सहस्त्रनाम पूर्ण होईल त्याच्यामध्ये, इतकी नावं मी त्याला ठेवली. पण ज्याला कुळ नाही, ज्याला घराणं नाही, ज्याला नाव नाही, ज्याला रूप नाही, ज्याचं जो अव्यक्त आहे त्याचं रूप जर जाणलं नाही, तर मग ते मला येऊन मिळत नाही. अर्जुना, लक्षात ठेव. आणि म्हणून आता इथे एक मनोभूमिका तयार करून ठेवली की हे सगळं जरी असलं, तू कर्मात तुझा ईश्वर बघितला, तू ब्रह्माची उपासना केली, हे सगळं सांगितलं, पण आता आता निरुपाधिकाचं जे संपूर्ण वर्णन केलं आहे, हे सगळं केल्यानंतरही मनुष्य स्वभावानुसार व्यक्त स्वरूपावर व्यक्ती आकृष्ट होतो आणि त्या व्यक्त रूपामध्येच तो स्वतःला रममाण करतो. तर म्हणे इथे अव्यक्त विसरून चालणार नाही, पण हे जे अव्यक्त रूप आहे हे माझं धर्माधिष्ठित आहे. धर्माधिष्ठित म्हणजे आपण जो तथाकथित धर्म करतो तसं नाही. धर्माधिष्ठित म्हणजे ज्या माझ्या वेद प्रणित सगळ्या वाङ्मयाने, माझ्या ऋषींनी मला जे सांगितलं आहे, जो धर्म मला सांगितला, जो माझ्या अस्तित्वाचा धर्म आहे, माझ्या अस्तित्वाचा धर्म आत्मतत्व हाच माझ्या अस्तित्वाचा धर्म आहे. दुसरा धर्म असूच शकत नाही आणि तो निरुपाधिक आहे. आणि म्हणून भारतीय संस्कृती पुरुष प्रधान आहे. कालांतराने हे सगळे विषय बाजूला होतात, कालांतराने हे सगळे संदर्भ बाजूला जातात आणि समाजासमोर एक वेगळं रूप येतं. परंतु मूलतः जे अव्यक्त रूप आहे तोच मानवाचा धर्म आहे, याच्यापेक्षा दुसरा. आणि यालाच मानवता धर्म म्हणतात. समजलं का? सर्वाभूती परमेश्वर बघणे हाच मानवाचा धर्म आहे. आणि म्हणून हे जे निरुपाधिक रूप जे विसरतात, त्यांचं काय होतं तर म्हणे हे जन्म मरणाच्या बंधनात अडकतात. आणि याचं कारण त्यांची ह्याच्यावर श्रद्धाच नाहीये. मला सांगा, आज सुद्धा वेद प्रणित उपनिषद म्हणजे वेद प्रणित शास्त्र, उपनिषद, गुरुवाक्य, याच्यावर किती लोकांची श्रद्धा आहे? ज्ञान मार्गात येणारे लोक किती असतात? ज्ञान मार्गात येणारे लोक जर खूप राहिले असते ना, तर मतमतांचा गलबला झाला नसता आणि पुन्हा यदा यदा हे धर्मस्य भगवंताला म्हणावं लागलं नसतं. ज्ञान मार्गात लोक कमी येतात, याचं कारण अव्यक्त ते विसरतात आणि व्यक्तालाच ते सर्व मानतात. आणि मुळातच अशा श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरूंवर त्यांची श्रद्धा नाही. अरे हे काय सांगतात, ब्रह्मम सत्य जगन मिथ्या, आम्ही जगतो आहोत, आम्ही अनुभव घेतोय, सुख दुःख आमच्या जीवनात आहे, आणि हे सांगतात हे सगळं खोटं आहे. अरे खोटं कुठे सांगितलं? अजिबात खोटं सांगितलेलं नाही. जे काल अव्यक्त होतं आज व्यक्त झाल्यासारखं वाटतं, उद्याही अव्यक्तातच जाणार आहे. होत नाही का असं? तू कुठे होतास? व्यक्तात होतास का? तू पण तर अव्यक्तात होतास ना. अव्यक्तातून व्यक्तात आला, व्यक्तातून पुन्हा अव्यक्तात जाणार आहे. हा मधला सगळा जो खेळ चालू आहे प्रपंचाचा, संसाराचा, हे काही मिथ्या आहे. हे इतकं साधा नियम, इतकं साधी गोष्ट असते ती, पण त्याच्यामध्ये मग इतके सारे वाद प्रवाद निर्माण होतात. याचं कारण श्रद्धा नाही. श्रद्धा म्हणजे काय? श्रत आणि धा, सत्य स्वरूपाची बुद्धी धारण करणं, याला श्रद्धा म्हणतात. आणि ही सतस्वरूपाची बुद्धी धारण करणं म्हणजे श्रद्धा असल्यामुळे श्रद्धेला अंधश्रद्धा, डोळस श्रद्धा हा विषय असूच शकत नाही. बघा, इथून तर सुरुवात होते समाज बिघडण्याची. आणि म्हणून इथे भगवंत सांगतात की जन्म मरणाच्या बंधनातून ते सुटत नाही आणि मग पुन्हा जन्म घेणे लागे वासनेच्या संघे. कारण प्रश्नोपनिषद आपण पाहिलं की या वासना घेऊन आपला जो उदान वायू आहे, हा उदान वायू पुन्हा या अव्यक्तामध्ये, व्यापकत्वामध्ये
विलीन होतो आणि हा विलीन झाल्यानंतर ज्या वासना घेऊन तो देह सोडतो त्या वासनानुसार तो पुन्हा दुसरा देह, त्या वासनांना अनुकूल असणारा दुसरा देह तो पुन्हा धारण करतो. आणि मग हे असे जे लोक आहेत ना, हे आपल्या जीवनात धर्मविद्येला मुक्तात आणि मग समाजामध्ये अनाचार, दुराचार बोकाळतो आणि मतमतांचा गलबला होतो. अशी श्रद्धा नसलेली माणसं जेव्हा धर्मविद्येला मुक्तात तेव्हा ते जन्म मृत्यूच्या संसारातून सुटत नाही. अश्रद्धानाम पुरुषः धर्मस्यास्य परंतपः अप्राप्यमा निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. ते मृत्यूच्या पलीकडे जातच नाही. छान मंदाताईंनी आपल्या इतकं सुंदर उदाहरण दिलंय. मी अकोल्यात राहते, तर म्हणे अकोलाच हे सासर, अकोलाच हे माहेर, माझे माहेर पंढरी, कधी असं कधी घडतच नाही. मग या गल्लीमध्ये सासर, त्या गल्लीमध्ये माहेर, हे कधी बदलतच नाही. त्याच्या पलीकडे जावं लागेल ना. आणि म्हणून त्याच्या बाहेर जाणं म्हणजे यद गत्वा न निवर्तन्ते, तिथून पुन्हा येणं नाही. आता फिरण्याने ना माघारी. आता असं जर आहे तर मग मला कोण जाणेल, तर म्हणे मला मीच जाणेल. आणखीन कोण जाणेल? साधी गोष्ट आहे ना. स्वतःला कोण जाणू शकतो? स्वतः जाणू शकतो. दुसरा काय जाणेल? प्रोजेक्शन करेल स्वतःच्या मताचं. दुसरा मला कोणी, माझा मित्र, माझी मैत्रीण, माझे नातेवाईक, जेही कोणी मला जाणतील ते त्यांचं प्रोजेक्शन करून जाणतात, हे खरंच जाणतच नाही. म्हणून स्वतःच स्वतःला जाणणं हे महत्वाचं आहे. मग स्वतःच स्वतःला जाणायचं असेल तर सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरूंशिवाय स्वतःची भेट स्वतःशी घालून देणारं श्रेष्ठ कोण आहे? भगवंत सुद्धा नाही घालू शकत स्वतःची भेट. भगवंताला सुद्धा पहिल्यांदा तो सखा होता, नंतर त्याला सुद्धा गुरुच्या रूपात अवतरित व्हावं लागलं. विश्वरूप दाखवल्यास बरोबर सुद्धा अर्जुनाचं समाधान झालेलं नाही. म्हणून स्वतः हे जे प्रगट होणं आहे ना, हे जे आत्मप्रागट्य आहे, हे आत्मप्रागट्य फक्त याच्यात माझी ताकद चालत नाही, ईश्वराचीही ताकद चालत नाही. लक्षात घ्या, केवढं महत्व आहे सद्गुरूंचं. ईश्वराचीही ताकद त्याच्यात चालत नाही, याच्यामध्ये ताकद चालते फक्त सद्गुरूंची. आणि म्हणून हे जे निर्विशेषाचं वर्णन आहे, हे ज्ञेयत्वाने जाणण्याची क्रिया आहे किंवा ज्ञेयत्वाने ते जाणण्याचा विषय आहे. आणि हे सर्व जे वर्णन जे ज्ञेयत्वाने भगवंताने केलं, आता सोपाधिकाचं वर्णन जे सुरू होतं ते 9व्या अध्यायामध्ये करतं. आणि म्हणून हे दोन्ही वर्णन अर्जुन जोडून पाहतोय. त्यांनी सोपाधिक, त्यांनी निरुपाधिक ऐकलं, सांख्य ऐकलं, कर्म ऐकलं, ध्यान योग सुद्धा ऐकला, म्हणजे आत्मसंयम योग सुद्धा ऐकला है ना. परंतु भगवंताला बरं एवढंच नाही, तर भगवंताला सगुण रूपात जाणण्यासाठी त्यांनी विभूतीही सगळ्या भगवंताने सांगितल्या. या विभूती सांगून प्रत्येक इतक्या युक्ती प्रयुक्ती, म्हणजे मी तर म्हणते ना की शिक्षण शास्त्रामध्ये इतक्या युक्ती प्रयुक्ती सुद्धा सापडत नाही तो जेवढ्या भगवंतानी वापरल्या. आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या शिष्याला तयार करण्यासाठी किती किती युक्तींचा वापर करावा आणि संयम ठेवून वापर करावा. म्हणून खरं गुरु कसे असावे तर भगवंतासारखे. म्हणून भगवंताला स्थूल रूपात जाणण्यासाठी भगवंतानी विभूती सुद्धा सांगितल्या, विभूतींचं सामर्थ्य सांगितलं. आणि ह्या सामर्थ्याला तत्वतः जो जाणतो तोच भक्तीने प्राप्त होतो. मला अविचल अशा स्वरूपात मला तो प्राप्त होतो, ही पण ग्वाही दिली. आता अशा या विभूतीबाबत जेव्हा जाणण्याची उत्सुकता अर्जुनाच्या स्वाभाविक आहे. मला जर कोणी सांगितलं ही वस्तू फारच चांगली आहे, पहा, मला जाणण्याची उत्सुकता निर्माण होणारच आहे. आता मला जर मोठी उदात्त वस्तू पाहायची असेल तर छोट्या छोट्या गोष्टींचा मोह सोडावा लागतो. वरची पायरी सोडायची तर खालच्या पायरीचा मोह सोडावाच लागतो मला. आता अर्जुनाचं सुद्धा तसंच झालं. आणि अर्जुन म्हणतो की कृष्ण, भगवंता, तुम्हाला जे आतापर्यंत ज्ञान सांगितलं ना त्याच्यामुळे माझा मोह गेलेला आहे. पण नष्ट मोहा स्मृतिर्लब्ध अजून झालेला नाही बरं. फक्त मोह गेलेला सांगतो तो, नष्ट झाला असंही सांगत नाही. कारण त्याला तर पुढचं पाहायचं ना. सद्गुरूच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा. विश्वास शिष्याने निर्माण केल्याशिवाय गुरु पुढची साधना पण देत नाही. असं म्हणून नाही चालणार की
मला ही साधना का दिली, मला ती साधना नाही. मला प्रूव्ह करावं लागेल की मला जी साधना दिलेली आहे त्या साधनेमध्ये मी कुठपर्यंत पोहोचली आहे, त्याचं मार्गदर्शन मला घ्यावं लागेल. जसं जसं साधनेमध्ये पुढे जातो तसं तसं भगवंत सुद्धा आपल्याला, आपले सद्गुरू सुद्धा आपल्याला पुढच्या पुढच्या गोष्टींसाठी सहकार्य करतात, जेणेकरून मला आता मोक्षाची प्राप्ती होऊ शकेल. आणि शेवटी ध्येय काय आहे? मोक्षाची प्राप्ती हेच ध्येय, सगुणाला पाहणे थोडी ध्येय आहे. आणि म्हणून आता हे सगळं सांगितलं भगवंताने, त्यामुळे आता हे सगळं मला बघायचंय. द्रष्टुमिच्छामि ते रूपेश्वरम पुरुषोत्तम. आता मला तुझं सगळं रूप बघायचं, तर दाखव आता. आता इथे सद्गुरूंनी शिष्याला दिव्य दृष्टी दिली. साध्या दृष्टीने मूर्ती दिसते, अंतर्मनाने फार तर अवताराचं दर्शन होईल, परंतु दिव्य दृष्टीने मात्र विश्वरूप दर्शन दिसतंय. म्हणून अर्जुनाला विश्वरूप दर्शन भगवंतानी या ठिकाणी दिलं, कारण ती पात्रता त्याच्या अंगी आली आहे. बरं का, लक्षात घ्या, ही पात्रता त्याच्या अंगी आली आहे. म्हणून छात्र हा पात्र पण असावा लागतो. म्हणून हे विश्वरूप दर्शन पाहून अर्जुनाला आनंद तर झालाच, पण भयभीती झाला. हे सूत्रच आपण बघतोय. इथूनच आपण सुरुवात केली की त्याला आनंद तर झाला, पण तो भयभीत झाला. भयभीत का झाला? आतापर्यंत त्याला सखा कृष्ण माहिती आहे, चतुर्भुज कृष्ण माहिती आहे, परंतु हे एवढं मोठं त्याचा एवढा भगवंत जर हा इतका विशाल रूप आहे, तर थोडा भयभीत पण झालेला आहे तो. आणि मग तो म्हणतो की आता मला तुमचं चतुर्भुज रूप दाखवा. आणि मग ह्या सगळ्या 11व्या अध्यायापर्यंत ज्या 2 उपासना आल्या की जी नियतवाणी करायची आहे, निरुपाधिकाची उपासना जी नियतवाणी करायची, सोपाधिकाची उपासना ज्याच्यामध्ये ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय नाही. लक्षात घ्या, निरुपाधिकाच्या उपासनेमध्ये ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय नाही, त्याचा बाधच करावा लागेल. बाध करता करता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम ह्या अनुभवापर्यंत यावं लागेल, आणि मगच नित्य प्राप्ताची प्राप्ती करून घ्यावी लागेल. काही कुठे शोधावं लागत नाही. तुझे आहे तुझं पाशी परी जागा तू भुलेला असे. तिथे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन बुद्धी चित्त अहंकार हे सगळे तिथे साधन म्हणून त्याचा उपयोग करता येईल, परंतु त्याचा बाध करून. बरं का, ते जाणून. म्हणून नियतवाची उपासना येते. नियतवानी उपासना नियतवानी करून मग त्याचं अनुसंधान आणि त्याचं चिंतन हे जे करतो आहोत, त्यांनी त्याच्यामुळे त्याची अनुभूती येऊ शकेल. परंतु याच्यासाठी सद्गुरूंकडे जावं लागेल. जे निरुपाधिक आहे ते सगळं भगवंताने सांगितलं. म्हणे आता बघ अर्जुन, या पूर्ण जगाच्या संदर्भात जो ईश्वर आहे ना, तो मी आहे. हे संपूर्ण जे आहे ना, जे तू विश्वरूप पाहिलं, ईश्वर जगाच्या रूपात ईश्वर म्हणून मी आहे. ती जो उत्पत्ती आणि स्थितीचं सामर्थ्य माझ्याकडे आहे. संपूर्ण भगवद्गीतेमध्ये भगवंतानी ईश्वर म्हणून प्रोजेक्ट केलेलं आहे. समजलं का? भगवंत म्हणून प्रोजेक्ट केलेलं आहे. आणि 11व्या अध्यायामध्ये व्यापक स्वरूपाने भगवंत म्हणून प्रोजेक्ट केलेलं आहे. आणि हे संपूर्ण उत्पत्ती स्थिती लयाचं सामर्थ्य ईश्वराकडे आहे, आणि ते बाधरहित पण आहे. ते कधी कमी होत नाही, कधीच नाही. असं काही होत नाही की भगवंताने आपला प्रोजेक्ट स्टॉप केला, आता याच्यानंतर उत्पत्ती नाही, स्थिती नाही, लय नाही, असं कधी झालं नाही. सुरू आहे. मरे एक त्याचा दुजा शोकव आहे, सुरू आहे. ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, बलशक्ती असा सात्विक उपाधीने जो युक्त असा ईश्वर आहे, त्याची ही उपासना निरुपाधिक उपासना. आता उत्पत्ती स्थिती आणि लयाचा विचार असल्यामुळे, आणि सर्व भूत ही माझ्याच ठिकाणी आहे, आणि ईश्वर म्हणून मी त्याला धारणही केलं आहे. आणि म्हणून हे जे धारण केलेलं आहे हे कसं आहे, तर म्हणे दोऱ्यात ओवलेले मणी. आता दोरा सुद्धा सोन्याचा, मणी सुद्धा सोन्याचे है ना. आता घट सुद्धा मातीचा, धरून ठेवणारी माती आहे, वस्तू सुद्धा मातीच आहे. आता हे छान, हे इतके सुंदर उदाहरण आहे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, म्हणून सूत्र ही ईश्वर, आणि भूत मात्र ही भूत म्हणजे पंचमहाभूतात्मक त्रिगुणात्मक ही सगळं सृष्टी जी आहे, म्हणून चराचर सृष्टी आणि भूतही ही सुद्धा ईश्वर. मग आता सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाने सुती ओविले, तैसे म्या जग धरले सबाय अभ्यंतरी. भगवंत हा सूत्र,
हाच म्हणी. आणि म्हणून हे जे संपूर्ण वर्णन जे आहे ते अनादि, सर्वज्ञ, सूक्ष्माहून सूक्ष्म, सर्वाधार, अचिंत्य, प्रकाशमान आणि ज्ञान अज्ञानाच्याही पलीकडे जे आहे असं हे भगवंताचं जे रूप आहे. तेषाम सतत युक्तानां भजता प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम त येन मापू मापू पर्यांती ते. प्रेमाचं असं असं जे भगवंताच्या प्रती प्रेम असेल त्याचं चित्त माझ्या ठिकाणी लागलेलं असतं, त्यालाच मी तत्वज्ञानाने प्राप्त होतो. हे सगळे अभिवचन दिली आहे भगवंतानी. हे जर भगवंताने मला सांगितलंय आणि माझं जर त्याच्यावर प्रेम आहे, तो जर माझा प्रेमास्पद आहे, तर त्याचं मी ऐकलं पाहिजे, है ना. आता अशा योग सामर्थ्याने भक्ताला बुद्धियोगाची सुद्धा गाठ भगवंतानी घालून दिली. आणि असा जो दिव्य पुरुषाला प्राप्त होतो, अशा सगळ्या प्रपंचातली सगळं हे वर्णन भगवंताने केलं. आणि मग मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम. चित्ताने जे माझे सतत चिंतन करतात आणि माझ्यासाठी ज्यांनी प्राणाची बाजी लावलेली आहेत, ते मग काय करतात तर म्हणे अर्जुना, ते फक्त माझंच महात्म्य करतात. म्हणून आपण जेव्हा शिवगडला जातो तेव्हा तिथे दुसरा विषय नाही बोलायचा, तिथे एकच विषय बोलायचा की जो माझा प्रेमास्पद आहे. माझा प्रेमास्पद कोण आहे? मीच माझा प्रेमास्पद आहे. म्हणून मीच माझा प्रेमास्पद आहे, तर माझ्याच बद्दल तिथे बोललं पाहिजे. म्हणून आत्मचर्चा ही केलीच पाहिजे. आणि म्हणून प्रेमातून असं ज्ञान म्हणजे प्रेमातून अनन्य भक्तीने एकमेकांशी चर्चा करून मी आहे तसं जाणणं हे यामधून अपेक्षित आहे. आणि म्हणून असं जो करतो तोच मतपरायण होऊन माझा भक्त होऊन राहतो. तो संघाचा त्याग करत नाही, संघाचा त्याग करतो, कुणाशी वैर करत नाही, आणि तोच मला येऊन मिळतो. म्हणून याच्यातला या 11व्या अध्यायातला जो 55वा श्लोक आहे, कृतमत परमो मत भक्त संग संवर्जित निर्वैर सर्वभूतेषु यस मामेति पांडव, हीच 12व्या अध्यायाची सुतोवाच आहे. 11व्या अध्यायातला 55वा श्लोक. भगवंताचं जे सगुण रूप आहे ते खरं खूप दुर्लभ आहे, पण अनन्य भक्तीने आणि तत्वतः जो तद्रूप होतो त्याच्यासाठी जो कर्म करतो, सगळ्या संघाचा त्याग करून जो त्याच्यासाठी राहतो, त्याला जाऊन मिळतो. आणि म्हणून आता वेदाभ्यास, दान, तप हे कसं आहे तर म्हणजे हे कर्मकांडाचा भाग आहे, त्याने चित्त शुद्धी होईल, है ना. परंतु देवाचं तात्विक स्वरूप, सगुणाचं दर्शन होणं किंवा त्याच्यापासून विभक्त न राहता त्याचा भक्त म्हणून राहणं, ही भाव फक्त आता अर्जुना भक्तीने शक्य आहे. इथपर्यंत आता भगवंतानी निरुपाधिक साधनेपासून सोपाधिक साधनेपर्यंत आणलं. पण आता अर्जुन तो बोलला नाही तर तो अर्जुन कसला, प्रश्न विचारले नाही तर शिष्य कसला, है ना. इथपर्यंत भगवंतानी सूक्ष्म उपासना सांगितली, स्थूल उपासना सांगितली, जी आलंबनाच्या सहाय्याने होऊ शकते. सूक्ष्माची उपासना केली तर वृत्ती सूक्ष्म होतात. प्रश्नोपनिषदात पण छान पाहिलं, नाही संदेह वारण मधला मुद्दा येतो की वृत्तीला इतकं सूक्ष्म करा की त्या वृत्ती फाटल्या पाहिजे आणि ब्रह्मतत्वात विलीन झाल्या पाहिजे. बुद्धीने जाणता येणार नाही ब्रह्माला, पण वृत्ती सूक्ष्म केला तर जाणता येईल. आणि म्हणून या वृत्तीला सूक्ष्म कसं करावं हेही सांगितलं. हे सगळं सांगितल्यापैकी आता प्रश्न विचारणार नाही तो शिष्य कसला. खूप गुरूंना खूप प्रश्न विचारून भांडावून सोडलं पाहिजे. आणि एक क्षण असा येतो की काय गुरु म्हणजे शिष्याच्या मौनातूनच गुरूंना कळतं आणि गुरूंच्या मौनातूनच शिष्याला कळतं. दक्षिणामूर्ती मधला तो श्लोक आहे, तो आठवत नाही मला. मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशयः. मौनम व्याख्यानम. म्हणून आता इथपर्यंत जर जायचं असेल तर ही सगळी उपासना सांगितली, परंतु अर्जुनाच्या मनातला संदेह गेलेला नाही. अर्जुन हा अजूनही म्हणजे जिज्ञासेला पेटून उठलेला आहे अर्जुन. आणि आता तो काय म्हणतो की आता मला हे सगळं तुम्ही सांगितलं भगवंता, तुम्ही सगळं सांगितलं, गुरु म्हणून मी तुम्हाला शरण पण आलो, है ना.
परंतु ह्या दोन उपासनांपैकी कोणता योग चांगला आहे ते मला सांगा. निर्गुण निराकाराची उपासना चांगली आहे की सगुण साकाराची उपासना सांगितली आहे? आता इथे भगवंतांनी निर्णय काय दिला? निर्णय असा दिलाय, एवं सतत युक्ताये भक्तास्त्वाम पर्युपासते. आता एचाप्यक्षरम अव्यक्तम तेषा किम, हा प्रश्न आहे अर्जुनाचा. ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आता पूर्ण अध्याय आपल्याला तो पाहायला मिळणार आहे. परंतु इथे हा एक प्रश्न आलेला आहे की विश्वरूप दर्शन, सुनील काकाने हा मुद्दा त्यांच्या प्रवचनामध्ये फार सुंदर रीतीने मांडला की विश्वरूपाचं दर्शन झाल्यानंतरही अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन, बा सगळं सांख्य सांगितलं, कर्म सांगितलं, आत्मसंयम सांगितलं, विभूती सांगितल्या, त्याच्यानंतर ह्या विभूती आता ह्याचं तू व्यक्त रूप सांग म्हटल्यानंतर विश्वरूप दर्शनही दाखवलं. हे सगळं सूत्र भगवंताने आणलं बरं का. पण तरीही विश्वरूप दर्शन झाल्यानंतर सुद्धा ही शंका का आली त्याच्या मनामध्ये? अर्जुन निशंक का झाला नाही? याचं कारण भगवंतानी फक्त साखर किती गोड आहे सांगितलं, साखरेचा अनुभव दिलाच कुठे? अर्जुनाला अनुभव हवा आहे. हे सगळं परोक्ष ज्ञानात, हे सगळं परोक्ष ज्ञान होतं आणि परोक्ष ज्ञानाने निशंकता नाहीये. हे मनातले जर संशय जायचे असतील तर ते प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना ह्या जर गेल्या तरच तो अनुभव येऊ शकतो. म्हणजे शास्त्राभ्यासाने प्रमाण असंभावना दूर होते, जे आपल्याला सद्गुरूंच्या चरणाशी जाऊन करावी लागेल, श्रवणाने करावं लागेल, है ना. श्रवण मनन निधिध्यासन यांनी करावं लागेल. प्रमेय असंभावना जर आपल्याला घालवायची असेल तर त्याच्यासाठी अपरोक्षानुभूती, मी आहे हा अनुभव घ्यावा लागेल, किंवा हा अनुभव आल्याशिवाय ती जात नाही. आणि विपरीत भावना तर भगवद्गीतेचं निधिध्यासन. पण श्रवण मनन निधिध्यासन हे केल्याशिवाय या कुठल्याही असंभावना आपल्या दूर होणार नाही आणि निशंकता येणार नाही. आणि साधना करायची कशासाठी? शेवटी संसाराचं निशंकता यावी याच्यासाठी थोडी करायची असते साधना. साधना जी करायची ती हेच निशंकत्व आलं पाहिजे की मी कोण आहे याच्या शंकाच नको. मी आहे, माझा देह आहे, माझा संसार आहे, माझा प्रपंच आहे. नंतर हे बा हे करावं सगळं लागेल. हे सोडता येईल का? सोडता नाही येणार. सोडायचं काहीच नाही, बाध करायचं. सोडायला तर भगवंतांनी काहीच सांगितलं नाही. पण त्याचा जो संघ आहे, त्याचा बाध, त्याचे संघ आणि आसक्ती या दोन गोष्टींचा बाध करावा लागेल. पण राहावं प्रपंचातच लागतं, पण अनुसंधान तत्वाचं ठेवावं लागतं, है ना. हा सगळा इतका सुंदर विचार याच्यामध्ये आहे. पण ह्या तीन जर गोष्टी केल्या तर त्याच्यामुळे काय होईल? त्यामुळे अर्जुना, मला विक्षेप आणि आवरण हे दोष तुझे दूर होतील. आणि परोक्ष ज्ञानाने व्यक्ती परिपूर्ण होत नाही, ती त्याच्यातच अडकून बसते. की काल मला स्वप्न पडलं, मला कृष्णाचं दर्शन झालं, मी ध्यानात बसलो होतो, मला मूर्त्याच दिसल्या, मला चांगलं. ठीक आहे, आपल्या प्रगतीसाठी काहीतरी संकेत मिळतात आहे, ते संकेतापुरतेच ठेवावे, पण त्या ठिकाणी सद्गुरूंचं मार्गदर्शन घ्यावं, है ना. आता हे सगळं म्हणून परोक्ष ज्ञानाने परिपूर्णता येत नाही. पण त्या सगळ्या गोष्टी म्हणजे जाणलाय, श्रवण केलंय, मनन केलंय, निधिध्यासन केलंय, परंतु सद्गुरूंची कृपादृष्टी नाही. मग काय होईल? सद्गुरूंची कृपादृष्टी झाली नाही तर मात्र जाणणं होणार नाही. विश्वरूप दिसलं त्याला, सद्गुरू देहात दिसले मला, पण जाणले कुठे मी? भगवंत दिसला मला देहात दिसला, मूर्तीत दिसला, सगळं जाणलं कुठे? हे जाणायचं जर असेल तर आता ती कृपादृष्टीच मिळणं गरजेचं आहे. कृपादृष्टी जर शिष्याला प्राप्त झाली नाही, कृपादृष्टीने काय होतं? जाणणं होतं. नामदेवांनी जसं विठ्ठलाला जाणलं, ज्ञानोबा माऊलींनी विठ्ठलाला जाणलं, गुरुकृपेने जाणलं. आणि ही जर गुरुकृपा झाली असेल तरच जाणणं हा जो भाग आहे हा पूर्ण होतो. आणि मग तिथे पाहता पाहणे गेले दुरी ही अनुभूती सुद्धा येते. आणि म्हणून जो 11व्या अध्यायात जो 55वा श्लोक सांगितला त्याच्यामध्ये त्याच्यानुसार भगवत सेवेमध्ये जर अखंड
सर्व काळ समहित चित्त झालेलं जे भक्त आहे आणि जे सगुण रूपाची उपासना करतात, जे ज्ञानी आहे आणि जे योगी आहे आणि जे अविनाशी आणि बुद्धीला अगोचर अशा निर्गुणची उपासना करतात, त्यापैकी कोणते श्रेष्ठ आहेत बाबा ते सांग. म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त, साकार निराकार या दोन्ही रूपाने तर तूच आहे. साकारही तूच आहे, निराकारही तूच आहे. भक्तीने व्यक्त रूपाची उपासना करता येते आणि ज्ञानाने अव्यक्त रूपाची प्राप्ती होते, है ना. आता भक्ती आणि योग ज्ञान यापैकी दोन्हीही वाटा या जर भगवंतापर्यंत पोहोचतात आहेत, त्याच्या या वाटाने जर आपण गेलो तर जर त्याच्या दारात आपल्याला प्रवेश मिळतोय, देवाची द्वारी उभा क्षणभरी हे सगळं करावं लागेल तरच देवाच्या द्वारामध्ये प्रवेश मिळतो, आत्मद्वारात प्रवेश मिळतो आणि आत्मतत्व प्राप्त करण्याची पात्रता सुद्धा त्या ठिकाणी येते. त्याच्यासाठी भगवंताने सांगितलं सहनशीलता धारण कर, सहनशीलतेने हे सगळं प्राप्त होईल तुला. आणि म्हणून हे तिथपर्यंत जर आपण जाऊ शकतो तर मग आता ही व्यक्त आणि अव्यक्त ही जर तुझीच रूप आहे आणि त्याच्या प्राप्तीचं फळ हे एकच आहे. हे बघा, निर्गुणाची उपासना केली तरी त्याचं फळ मोक्ष प्राप्ती आहे, सगुणाची उपासना केली तरी त्याचं फळ मोक्ष प्राप्ती आहे. मग आता 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 कसं, आता इथे कन्फ्युजन झालं की नाही बघा. देवाची 4 रूप माऊलींच्या याच्यामध्ये आपल्याला छान सुंदर विवेचन आहे ज्ञानेश्वरीमध्ये, की शुद्ध ब्रह्म जे अधिष्ठान रूप आहे, व्यापक आहे, अव्यक्त आहे आणि ज्याचं ज्ञान केवळ महावाक्यानेच होऊ शकतं. इथे कन्फ्युजन का आहे ते सांगते, की हे जे 4 आपल्या डोळ्यासमोर दिसतात ना घटक, त्याच्यामुळे कन्फ्युजन निर्माण होतं, की त्याचं महावाक्यानेच ज्ञान होऊ शकतं. आणि आत्मवान हे जे आत्मतत्व आहे, आत्मवान आत्मैव भवती, है ना. म्हणून हे जे आत्मतत्व आहे हे नियतवानेच प्राप्त करावं लागतं. आता दुसरा जो आहे तो ईश्वर. ईश्वर हा जगाचा कर्ता आहे, सगुण आहे, अव्यक्त आहे, व्यापक आहे. तो शास्त्राद्वारे जाणला जातो. एक नियतवाने जाणायचं आहे, एक शास्त्राद्वारे जाणायचं आहे. आता तिसरा आहे कृष्णरूप, जो व्यक्त आहे, सगुण आहे, साकार आहे. तो भक्तीने त्याचं दर्शन होऊ शकतं. आणि विश्वरूप हे व्यक्त आणि सगुण साकार आहे. ब्रह्मा सारखाच व्यापक आहे, परंतु कृष्णापेक्षाही व्यापक आहे. आणि कृष्णापेक्षाही व्यापक आहे, ते नित्य आहे आणि त्याचं दर्शन हे केवळ भक्तीने नाही होणार. कृष्णाचं दर्शन भक्तीने होऊ शकेल, पण या व्यापकत्वाचं दर्शन भक्ती सोबत दिव्य चक्षुनी सुद्धा व्हावं लागेल. आणि म्हणून हे जे 4 रूप आहेत ईश्वराची, ह्या 4 रूपापैकी परोक्ष ज्ञान, ईश्वराचे हे 4 रूप हे परोक्ष ज्ञानाचा विषय, हे 4ही परोक्ष ज्ञानाचे विषय आहे. आता ब्रह्म अव्यक्त आहे आणि व्यापक आहे, त्याचं ज्ञान जर महावाक्यानं होतं तर आता हे जे जाणून घ्यायचं आहे ते कसं, त्यामुळे तद्विधी प्रणिपात आहे ना, परिप्रक्षेण सेवया हे सुद्धा केलेलं आहे. मग आता तरी पुन्हा असा प्रश्न का रे बाबा तुझ्या मनामध्ये आला अर्जुना, है ना. जे अधिष्ठानभूत आहे म्हणजे विश्वरूप हे व्यापक आहे. 2 गोष्टी सांगितल्या भगवंताने. आता कशा सांगितल्या? विश्वरूप व्यापक आहे, तिथं तुझं चित्त असू दे. तसंच ही जी विश्वरूपाची व्यापकता आहे ती ज्याच्यावर अध्यस्त आहे. 2 गोष्टी अगदी खूप महत्वाचं आहे, की हे जे व्यापक आणि सगळं व्यापक रूप आहे, म्हणजे विश्वरूप मी तुला दाखवलं, तिथे तर तुझं चित्त असूच दे, तो तर काही प्रश्नच नाही. परंतु ह्या व्यापक रूपाचं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान अबाधित आहे, ते अधिष्ठान नित्य आहे, ते निर्विकार आहे. त्याही ठिकाणी तुझा चित्त असू दे असा अभिप्राय आहे भगवंताचा. ऐकला पाहिजे आपण, तो निश्चितपणे ऐकला पाहिजे आणि त्या दृष्टीने साधन मार्गावर वाटचाल केली पाहिजे. म्हणून तर निधिध्यासन आहे. मग आता अर्जुनाच्या मनाचा नेमका प्रश्न कोणता आहे? एक प्रश्न नाहीये, अर्जुनाने एकच प्रश्न केला नाही याच्यामध्ये. अर्जुनाच्या मनात आहे की उपासने करता व्यक्तरूप चांगले की अव्यक्त? ब्रह्मरूप चांगले? आता तू सांग मला. तू माझ्या समोर उभा आहे, चतुर्भुज आहे, तुम्हाला विश्वरूपही दाखवलं, तुम्हाला सांख्य शिकवलं, तुम्हाला कर्मही सांगितलं, तुम्हाला आत्मसंयमही सांगितलं, हे सगळं सांगितलं, विभूती सांगितल्या.
मग आता तुम्हाला उपासना, ह्या सगळ्या उपासना सांगितल्या तुम्हाला, पण मग आता ह्या उपासने करता व्यक्त रूप चांगला की अव्यक्त ब्रह्मरूप चांगला आहे? बरं, हा तर प्रश्न आहेच, पण त्याच्यामध्ये आणखीन डीम क्वेश्चन कोणता आहे त्याचा, की तो असा आहे की भक्ती सोपी आहे की ज्ञान सोपं आहे, तो काहीतरी एक सांग. घटकेत मला सांगतो ज्ञान सोपं आहे, घटकेत म्हणतो कर्म चांगलं आहे, घटकेत म्हणतो तो काहीतरी एक मला सांग. तुला भक्त जो आवडतो तो व्यक्ती उपासक भक्त आवडतो की भक्ती शून्य अव्यक्त ब्रह्मज्ञानी किंवा योग्य आवडतो, ते सांग. तेव्हा प्रश्न खूप जेन्युइन आहेत हा अर्जुनाचे. हे असे एक सत्शिष्यालाच पडू शकतात फक्त, जो कीन आहे स्वतःच्या मोक्षाबद्दल, त्यालाच पडू शकतात. आणि हे मोक्षाची ही अभिलाषा जागवली आहे भगवंताने, सद्गुरूंनी ती त्याच्या मनामध्ये निर्माण, ही ज्याला आपण म्हणतो तहान निर्माण केलेली आहे. मग आता तुला व्यक्ती उपासक भक्त आवडतो की भक्ती शून्य अव्यक्त ब्रह्मज्ञानी? बघा हा, भक्ती शून्य हा शब्द आहे. म्हणजे ब्रह्मज्ञानी होण्यासाठी सुद्धा मनामध्ये भक्ती आवश्यक आहे. तुला कोण आवडतं? मग भक्त योग वित्तम, म्हणजे भक्त आणि ज्ञानी यापैकी नेमकं योग वित्तम हा कोण तुला, म्हणजे कोण कोण तुला नेमकं आवडतं ते सांग. दोन प्रकारची भक्त, तुझ्याच करता ज्यांनी कर्म केली आणि तू ज्याचं प्राप्तव्य आहे. आणि दुसरं काय आहे तर म्हणजे जे अविनाशी आहे, प्रत्यक्ष प्रमाणांचा जो अविषय आहे, किंवा ज्याचा असा किंवा तसा असा निर्देश कर की हा असा आहे तो, म्हणजे ही ज्याला परिच्छिन्नता नाही, अशा परमात्म तत्वाचं अभेद भावाने चिंतन करणारा, ह्यापैकी तुझा योग तत्वतः कोण जाणतात ते मला सांग. म्हणजे एका त्या पहिल्या श्लोकामध्ये एकच प्रश्न नाहीये, याचं सुद्धा उत्तर आता भगवंताला द्यायचंय. कारण शिष्यांचे प्रश्न असेच असावे लागतात, की गुरूंनी प्रत्यक्ष, आता कसं आहे, हस्तमलक मध्ये जसं प्रत्यक्ष आवळा हातावर ठेवावा तेवढी अनुभूती दिव्य दृष्टीच्या माध्यमातून सद्गुरू शिष्याला देतात. आणि म्हणून मग आता ही जी दृष्टी आहे, ही दृष्टी सद्गुरूंनी आपल्याला द्यावी, म्हणून आता आपणही प्रार्थना करणं गरजेचं आहे. जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. म्हणून हे सद्गुरू, तुझ्या कृपेचा जय जयकार असो. तू शुद्ध आहेस, तू नित्य आहेस, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूपाय नमः, अशी गुरूंना आपण वंदन करतो. आणि म्हणून ह्या सगळ्या विषयांनी मला जी मिठी मारली, ही सगळी अर्जुनाची नाही, अर्जुनाच्या रूपाने आपलीच धारणा आहे. सगळे अर्जुनाच्या रूपाने सगळा जो उपदेश केलेला आहे तो आपल्यालाच केलेला आहे. इथे आता असं नाही म्हणायचं की तो कृष्ण, तो अर्जुन, ते सद्गुरू, तो शिष्य, नाही. मीच अर्जुन, माझे गुरु. या दृष्टीने जर आता आपण बघितलं तर आता भगवंताला, आपल्या सद्गुरूंना शरण येऊन, जे सद्गुरू शुद्ध आहे, नित्यादी शुद्ध आहे, निरपेक्ष आहे, काही नको असतं हो गुरूंना. सुनील काका वारंवार सांगतात, गुरूंना हार नको, फुलं नको, पैसे नको, काय वाद्यपूजा तर अजिबात नको. पण ते सगळं करत असताना त्याच्या मागची भावना त्यांच्या चरणी समर्पित करावी आणि मगच त्यांची पाद्यपूजा करावी. ते शुद्ध, ते शुद्ध रूप, तुझं जे रूप आहे, तू आणि मी, आपण तत्वाच्या स्तरावर एकच आहोत. मी तुझ्यात आहे आणि तू माझ्यात आहे, बस. ही भावना करून ते सगळं त्याच्या चरणी अर्पण केलं तरच सद्गुरू खऱ्या, आणि ते अर्पणही करता आलं पाहिजे. हार, फुलं, पेढे असं हे सगळं प्रतिकात्मकता आहे. संसाराची, प्रपंचाची, सगळ्या समस्यांची, शोकाची, अज्ञानाची सगळी प्रतिकात्मकता आहे. किती सुंदर असतात. त्याचं दिव्य भव्यत्व पहा, किती सुंदर सुंदर हार आणतो आपण, त्याची शोभायमान पहा किती, सर्वात चांगल्या पद्धतीने आपण पेढे आणतो, प्रसाद देतो, सगळं. परंतु हे सगळं अर्पण करताना तिथून मिळणारा जो प्रसाद आहे मला, तो मी ऍक्सेप्ट करतो का? इथे सद्गुरूंची उदारता अशी आहे की सद्गुरू इथे आपल्याला दिव्य दृष्टी प्रदान करतात. आणि मग त्यांची कृपा दृष्टी एकदा आपल्याला प्राप्त झाली की हे जे सगळी विषयरूपी सापांची जी मिठी आपल्याला पडलेली आहे, ह्या सगळ्या मिठीतून
आपण सुटतो आणि तिथे सद्गुरूच्या चरणी आपण हे होतो, रममाण होतो. आणि तेही रममाण होणंच आहे, परंतु सद्गुरू आपला हात धरतात आणि त्या तत्वाच्या पलीकडे, सत्वाच्या पलीकडे आपल्याला प्रत्यक्ष आपल्या स्वरूपाला आपली हात मिळवणी करून देतात आणि आपल्या स्वरूपाची ओळख करून देतात. हॅलो मीट काय टू ब्रह्म, दॅट्स यू आर. छान, इतका सुंदर विषय आहे हा. आणि म्हणून असा जो मनुष्य आहे, हा मनुष्य मग सगळ्या प्रकारच्या जन्म मरणातून सुद्धा मुक्त होतो. आणि असा जर सद्गुरु दृष्टी अशी जर प्रसन्न आनंद रूप जर अशी झाली, तर निश्चितपणे आपणही अशा प्रकारच्या ज्या विषय मिठीमध्ये जर आपण अडकलेलो असू, तर आपण सुद्धा या प्रेमळ कृपादृष्टीने सगळ्या प्रकारच्या सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेनी तो परमात्मा मीच आहे अशी अभेद्य दृष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून सद्गुरूंच्या चरणी आपण लीन असलं पाहिजे आणि त्याच्याशी आपली एकनिष्ठा आणि अभेद्यता मुख्य म्हणजे, कारण हे सगळं जे आपल्याला प्राप्त होणार आहे ते गुरुकृपेने. आणि म्हणून जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षतीये. संपूर्ण आजचं जे विचार पुष्प आहे, माझी प्रवचन सेवा आहे, ही प्रवचन सेवा माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते. आणि याच्यामध्ये ज्यांचं मार्गदर्शन मला मिळालं, शैलाताई, सुनील काका, मंदाताई, डॉक्टर काका, आपण सर्व आपल्या सर्वांच्या चरणी वंदन करते आणि या ठिकाणी आपली रजा घेते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हा